नमस्कार मित्रांनो, आज आपण जात पडताळणी ऑनलाईन कशा प्रकारे केली जाते स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला आपण पुढे व्हिडिओ पाहूया. मित्रांनो, हे वेबसाईटची लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला होमपेज येऊन पुढे या होमपेजवर आल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला सर्व भरून घ्यायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुमच्या जो ईमेल आय डी दिला असेल त्यावरती तुमच्या एक मेसेज येईल. तो मेसेज व्हेरीफाय करायचा आहे आपल्याला. व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो मेन होमपेजवर यायचं आहे. होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर टर्म अँड कंडिशन ते ॲग्री करून प्रोसेस करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो पुढे टाईप ऑफ ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला एज्युकेशन यावरती सिलेक्ट करायचं आहे. यावरती सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्ही 10वी-12वी नंतर जर शिकत असाल तर तुम्हाला फॉर प्रोफेशनल एज्युकेशन आफ्टर स्टँडर्ड 10 आणि 11 यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून केल्यानंतर पुढे मित्रांनो तुम्हाला डिटेल्स तुमचं क्वालिफिकेशन डिप्लोमा आहे का PG डिप्लोमा आहे, ग्रॅज्युएशन आहे, यावरती सर्व माहिती तुम्हाला यामध्ये भरून घ्यायचं आहे. ही माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर पुढे ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन पूर्ण तुम्हाला आपल्या अर्जदाराची माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये अर्जदाराची माहिती भरल्यानंतर खाली मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही डॉक्युमेंट जोडणार आहात त्या यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे मदर टंग मराठी भाषा, रिजनल डायलेक्ट इथे पण मराठी करायचं आहे. पुढे आल्यानंतर गॉड किंवा गॉडनेस नेम, तुमचे दैवताचे नाव किंवा कुलदैवताचे नाव इथे टाकायचं आहे. हे नाव झाल्यानंतर खाली सरनेम विचारले मित्रांनो, तुमच्या आजूबाजूच्या गावाचं सरनेम टाकायचं आहे. इथे सरनेम टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर पुढे तुम्हाला ॲप्लिकेंट ॲड्रेस, ते पत्ता, तुमचा ॲड्रेस, संपर्क ॲड्रेस सर्व इथं भरून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे ॲड्रेस भरून गेल्यानंतर पुढे तुम्हाला इथे क्वालिफिकेशन टाकून घ्यायचे. प्रायमरीची माहिती भरून ॲड यावरती क्लिक करायचं आहे. परत सेकंडरी एज्युकेशनची माहिती भरून ॲड यावरती क्लिक करायचं आहे. कॉलेज एज्युकेशन ची माहिती भरून ॲड यावरती क्लिक करायचं आहे. तर ही माहिती झाल्यानंतर ही माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे.
सेवन कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला सर्व फॅमिलीची माहिती भरून घ्यायची आहे. तुमच्या माहिती भरून गेल्यानंतर सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला इथे इज ॲप्लिकंट फादर लिटरेचर म्हणजे तुमचे वडील साक्षर निरक्षर आहात का, साक्षर असेल तर येस करायचं आहे, शिक्षित असेल तर येस केल्यानंतर यावरती तुम्हाला त्यांची पूर्ण प्रायमरी एज्युकेशनची माहिती भरून ॲड करायचं आहे. ते जर पुढे शिकले असतील सेकंडरी झाले असेल सेकंडरी एज्युकेशनची माहिती भरून ॲड करायचं आहे. म्हणजे पूर्ण क्वालिफिकेशन माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला फॅमिली मायग्रेशन डिटेल्स यामध्ये तुम्हाला नोंद करायचं आहे. स्टेट मायग्रेशन, नो नेटिव्ह प्लेस मायग्रेशन म्हणजे तुम्ही स्थलांतरित केला आहात का बाहेर राज्यामध्ये, इथे नोंद करायचं आहे. नोंद केल्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. परत सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी, तुम्ही कुणाची कास्ट व्हॅलिडिटी लावणार आहात तुमच्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्हचे, यावर एक नंबरला वेदर स्क्रटनी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट ऑफ एनी मेंबर्स ऑफ द फॅमिली हॅज डन क्लिअरली यावरती येसवरती क्लिक करायचं आहे. येसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यांची काय कास्ट व्हॅलिडिटी लावणार आहात त्यांची सर्व माहिती इथं भरून घ्यायचं आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. पुढे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट झाल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर, अर्जदाराचे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून वडिलांचे एक सही इथे अपलोड करायचे. सही अपलोड केल्यानंतर खाली मित्रांनो बी नंबरमध्ये तुम्हाला इथे परत डॉक्युमेंट जोडण्यासाठी टिक करायचं आहे. तुम्ही काय काय डॉक्युमेंट जोडणार आहात. जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुढे त्याचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं. मित्रांनो अशा प्रकारे तुमचा पूर्ण फॉर्म भरून झाला आहे. प्रिव्ह्यू फॉर्म आलेला आहे. प्रिव्ह्यू फॉर्ममध्ये तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे सर्व बरोबर आहे का. तर इथे
कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथं मेक पेमेंट हा ऑप्शन आहे, इथे मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पेमेंट करून घ्यायचं आहे. मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचा कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन फॉर्म भरला गेला आहे. आता याची प्रिंट काढून तुम्हाला कास्ट तुमचे जे जिल्ह्याचे कास्ट व्हॅलिडिटी ऑफिस आहे त्या जागी नेऊन तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे ही कास्ट व्हॅलिडिटीची माहिती भरून घेतली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.